कोपरगाव येथे 14 एप्रिलला रात्रीच्या सुमारास शहरातील 2 गटांमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार संघर्ष उफाळून आला। या झटपटीत दोन्ही गटातील काही तरुण जखमी झाले असून रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले। या घटनेत समाजसेवक आणि आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेते जितेंद्र रणशूर यांचे नाव जाणीवपूर्वक खोट्या पद्धतीने गुन्ह्यात टाकल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय। या संदर्भात बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कोपरगाव पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदनही दिले। रणशूर यांचा या घटनेशी कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाही, तरीही त्यांच्यावर 307 सारख्या गंभीर कलमांतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, जो समाजकार्य करणाऱ्यांवर अन्यायकारक आणि दबाव तंत्राचा भाग आहे, असा आरोप त्रिभुवन यांनी केला। यावेळी कार्यकर्त्यांनी 8 दिवसांची मुदत देत जर रणशूर यांचं नाव गुन्ह्यातून वगळलं गेलं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला। दरम्यान पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन आंदोलक कार्यकर्त्यांना दिलं असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे। पण उद्या जर तुमच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर दाखल त्यांच्या फिर्यादीवरून तुमच्यावर त्याचा जर त्याचा संबंध असेल, जर कोणी उद्या कोणाचं नाव सांगायला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी मिटवण्यासाठी यावं का नाही? पक्षांचं तपास करू, तपासामध्ये जर संबंध निष्पन्न होत असेल तर कायदेशीर कारवाई होईल आणि नसेल तर 100% विनाकारण कुणालाही काही अडकवलं जाणार नाही। 14 तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण जगामध्ये साजरी झाली। त्याच अनुषंगाने कोपरगाव मध्ये सुद्धा अतिशय उत्साहामध्ये ही जयंती साजरी झाली। परंतु 2 गटामध्ये काहीतरी धक्का लागल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं आणि परस्पराविरुद्ध ते गुन्हे दाखल करण्यासाठी आले। ज्यावेळेस शुभम शिंदे याला फडके हॉस्पिटलमध्ये आणलं होतं आणि मी जयंती आटपून घरी चाललो होतो आणि ज्यावेळेस मी त्या शुभमला बघितलं, पूर्ण तो रक्ताने न्हालेला होता आणि मी बघितल्याच्या नंतर जितू भाऊ रणशूर यांना फोन केला की असा असा मॅटर झाला। जितू भाऊ त्यांच्या त्या बँडवाल्या लोकांना जेवण चालत होते आणि जितू भाऊ त्या क्षणी तिथं धावत आले। जितू भाऊला याची कल्पना देखील नव्हती, परंतु ज्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस समाजामध्ये काही वाद झाले तर ते मिटवण्यासाठी जितू भाऊ असेल, मी असेल, असंख्य कार्यकर्ते असतील, ते पोलीस स्टेशनला येऊन समाजामध्ये समझोता करून भांडणं मिटवण्याचं काम करतात। त्या दिवशी सुद्धा आम्ही त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशनला आलो, परंतु समोरची जी पार्टी असेल त्यांनी ब्लॅकमेल करण्यासाठी जितू भाऊ रणशूर यांचं नाव या गुन्ह्यामध्ये टाकलं। परंतु आम्ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर अधिकाऱ्यांशी बोललो की साहेब हे नाव कारण नसताना टाकत आहे, याचा तुम्ही चौकशी करा। जर चौकशीमध्ये जितेंद्र रणशूर जर आढळले तर 100% गुन्हा दाखल करा, समाज पोलीस प्रशासनाबरोबर राहील। परंतु जितू भाऊ रणशूर यांचा कुठलाही दुरन्वय संबंध नसताना त्यांच्यावरची आज 307 सारखा गुन्हा, खोटा गुन्हा दाखल केला। कोपरगाव शहरामध्ये अनेक मारामाऱ्या झाल्या, अनेक भानगडी झाल्या, परंतु तात्काळ 307 हा गुन्हा आजपर्यंत कधी दाखल झाला नाही। परंतु काल आमचं असं मत होतं, पोलिसांनी सुद्धा त्याची शहानिशा करून चौकशी करून हा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता। समोरच्या व्यक्तीला पाठीमागे डोक्याला लागलेलं आहे, फक्त 2 टाके, त्याचं सर्टिफिकेट नाही, काय नाही, पोलिसांनी 307 गुन्हा दाखल केला। मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज मथुरे साहेब यांना विनंती करण्यासाठी आलो की तो खोटा गुन्हा आहे, तुम्ही त्याची चौकशी करा आणि त्या गुन्ह्यातून जितू भाऊ रणशूर यांना निर्दोष मुक्त करा। जर तसं झालं नाही तर अन्यथा तुम्हाला सांगतो येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल, याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची राहील। कारण जर अशा कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचं आयुष्य जर उद्ध्वस्त होत असेल तर हे आंबेडकरी समाज कदापि सहन करणार नाही। मग उद्या जलभरो करायची पाळी आली तरी आम्ही जलभरो करू, परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहोत। आम्ही कायद्याचं कधी उल्लंघन होऊ देणार नाही, या हेतूने आज आम्ही शांततेत मथुरे साहेब यांना निवेदन दिलं आणि मथुरे साहेब याच्यात
निश्चितच आम्हाला न्याय देतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय भीम. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.